नाही परमार्थाचं वर्म समजून घ्या अभंगाचं शेवटची पाळी आत्मारामाची ओळखून घ्या. ज्ञानेश्वरी सांगितलेला बोलले अनागामी श्री गीता आलं तर आपण आतल्या मेचकर नाही तर पहिला परत परत तिला ओढली असतील जोडू पाहुणा मालकीनी त्याच्यावर आहे माझ्या हात खाली आहे म्हणतात तुझ्या आवडी ते काट करून देतो फक्त साहेब काका पुढे म्हणतो पट्ट 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 म्हणतात जन्म युग युगांतरे कल्प आत्ता केली बाको कल्पा कल्पापर्यंत तुम्हाला सुटणारच नाही. आणि तुम्हाला कृष्ण भक्तीमध्ये रममान व्हा त्याला मालक माना आत्माराम माना मालक मी होत नाही तुमचं तुम्हाला जाणीव नाही करून द्या तुमचा पक्ष तुम्ही बरोबर आणलेला नाही तुमच्या बरोबर येईल का बंगला गाडी पैसा तोळे गोळे मग काहीतरी येईल ना. अर्जुना जिवंतपणे ब्रह्मात्मैक्य ज्ञान झालं परवाचा विषय सांगतो तो जीव आपला प्रवचनाचा निघालेला ब्रह्म आत्मैक्य ज्ञान तुला झालं ना आता जिवंतपणे तुला कळलं ब्रह्म आणि आत्मा एक आहे. आता मरणही नाही जाणंही नाही येणंही नाही काहीच नाही मडकं फुटलं आकाशामध्ये याच्यातला अयो कीर्तनातच गेल्या काय गेलं दिसलं का तुम्हाला दिसलं का निघून गेला वारा खाली राहिला पसारा परत परत नाही रे बाबा जन्म माणसाचा मिळालाय कळून घ्यायचा यथार्थ परमार्थ करायचं यथार्थ असं परमात्म्यावर प्रेम करायचं असं परमात्म्यावर प्रेम करायचं आपली प्रत्येक गोष्ट देव ऐकतो लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती नाही देव सगळं काही करतो माणूस काहीच करू शकत नाही. माणसाची ईश्वर आहे माझे बाबा सांगायचे हे तुमच्या समोर पखवाद आहे ना एका बाजूला लावलेला धूम वाघाचा आहे एका बाजूला मेंढीचा आहे दुसऱ्या बाजूला मेंढ्याचा आहे आणि मधलं कातड आता ते हे बनवलं बघा नाहीतर कातड होतं जाड गाई म्हशीचं आता लागले लाकडं लाव शिवलाव हे लाव ते लाव आणि ते मधलं कुणी खाल्लं मला माहित नाही पण ते मेंढीचं कातड कीर्तनात येऊन विठाला 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 कातड्यात आवाज निघतोय हे थोडं दिलेत ना बोलायला आणि रोज म्हणतात बोलावा पहावा डोळे तर फुटक्या डोळ्याने कधी दिसलो करावा येणे सोसे मळ सोस लागला का पाहुणे आले आई स्वयंपाक करायला लागली आणि आई स्वयंपाक करायला पोरगा आले आई मला रुपया दे आई मला उपाया दे बळ्या पाहुणे आले स्वयंपाक करायचं हो बाजूला लवकर मला जायचं कीर्ताला ते काय ऐकत नाही आई मागच्या घरातली तीन पट्ट पट्ट दोन पाठीत घालती त्याला तिथं सोडती ते मागच येतं पळत पळत आई उपाय दे उपाय दे उपाय दे हट्ट सोस लागतो का आपल्याला नामाचा सोस नामाचं चिंतन करा ना नामाचा सोस लागला पाहिजे सोस लागला त्याने सोसे मन झाले परत माघारी देव तिकडे गेला की दुःखाचा डोंगर आणि आत्मबुद्धीवर जर तुम्ही कधी सगळेजण राहिले तर तुमच्यासारखे सुखी बरं का ना मा बाप्पा आपल्यासारखे सुखी जगात आपणच आहेत याला म्हणायचं परमार्थ का सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ धन्य जगी तोची खरी रंगीनाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे ब्रह्म ऐकी करे फक्त जीव ब्रह्म ऐकी करे जीव ब्रह्मच आहे पण बंगला बघतोय माझा गाडी आहे माझीच आहे ती गाडी
तो पण काम तर ते हे माझं ते माझं म्हणतो तो जीव आहे, पण हे इदम न मम, हे माझं नाही. यथार्थ अभ्यास करता हे माझं नाही, हे माझं एक शरीर माझं आहे का? देह एकाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून मी वाया गेला. शरीरातलं वळून पहा बरं कसंही शरीर. नाशिवंत देह जाणार सकाळ, 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 नाशिवंत देह जाणार मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत नाशिवंत देह आहे आणि मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांचा आत्मा एक आहे. ओवी सांगतो लक्षात येईल तुमच्या. आदी ब्रह्मांती मशक सर्वांच्या हृदयीची एक, आयसे पाहे तो सभाग्य देख, हे भजन चोखमत प्राप्ती. हे भजन सांगितले. त्या भजनाला काही लागत नाही. त्या भजनाला दार बंद करायचं, नाही तर झाडाकडे बघायचं ना, आपले आपले दोन मी दोन आपले दोन पराय दोन आपला दोन, माझा श्वास काय म्हणतोय. जे म्हणतोय त्याच्यामध्ये मी आहे बाई, चला संधी भागी तुझं धरून याची. संधी सापडली पाहिजे, संधीत बसता आलं पाहिजे. संधी सापडली, संधीत बसला रे बसला की जीव शिवस्वरूप बनतोय. आणि जीवाला शिव बनण्यासाठी परमार्थ करायचं या ठिकाणी. मग काय भ्रम आहे? आणलं काहीच नाही, ते माझं आहे. आला तेव्हा अंगावर नव्हते, आणले होते. कानात सोन्याचं नव्हतं, गावत गळ्यात सोन्याचं नव्हतं. 5 दिवस उघड उघडकच पडतंय तरी त्याच्या लक्षात येत नाही. जसं जसं मोठं होईल, जसं जसं मोठं होईल कळायला लागतं. आई बापाला ओळखायला लागतं, दुनियाला ओळखायला लागतं आणि देवाला विसरून जातं. पोटात असताना म्हणताय देवा दिले गर्भात वचन, तुझे करीन भजन, जगत जीवन नारायण दयाचे चिंतन करीन मी. जगाचं जीवन परमात्मा आहे, त्याचं मी नामस्मरण करीन आणि तुझ्याकडे येईन. माणसाला पाहिलं की देवाला फार आनंद होतोय आणि आमच्यासारख्याला पाहिलं का फार डोकं उठत आहे. पाहुणे मनुष्य देहाशी सुख झाले भगवंताशी, येण्याची देही मत प्राप्ती. देवाला आनंद होतो माणसं पाहून, या देहाला पाहून. कारण या देहाला हे आलेत ना, माझी प्राप्ती ओळख करून घेतील आणि काय करतील, माझी ओळख करून घेऊन परमार्थ करतील, माझ्या स्वरूपाने येतील. भ्रम काय आहे? देह मी, करता मी, भोगता मी. जे नाही आपलं ते माझं. आणि याच्यातनं बाजूला निघायचं असेल तर आम्ही काहीतरी करायला पाहिजे. भ्रांतीपासून हिरतले, वाक्य म्हणे धुतले, आत्मस्वरूपी घातले हरोडिया. आत्मस्वरूपाकडं मावल्यांनो, आत्मस्वरूपाकडं मन लागलं पाहिजे. आत्मस्वरूपात भ्रांत अवस्था आहे आणि भ्रांत अवस्था गेली पाहिजे. आणि काय व्हायला पाहिजे? शाळा पाहिजे. मन राम झालं पाहिजे. म्हणे हे राम झाले, म्हणे हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासवणी कैसी होती. मनाची निवृत्ती कुठे लिहिली का? हो सांगितली. पण मन निवृत्तीचा परमार्थ आम्ही करीत. मन निवृत्तीचा परमार्थ आम्हाला माहिती नाही. आणि माझ्या श्रीपाद बाबांनी मन निवृत्तीचा परमार्थ तुम्हाला आपल्याला सांगितलाय. म्हणजे मनाची निवृत्ती होते कधी? आणि मनाची निवृत्ती झाल्याशिवाय या जन्माला आल्यानंतर एकतर देवाची ओळख करून घेतली पाहिजे. याच जन्मी ओळखी, याच जन्मी ओळखी,
या जन्माला आलो आहोत आपली आपली ओळख करायची आहे. माझा श्वास नामस्मरण करतो. आता माझी कोणती नागपुडी चालली. जर गुरुने तुम्हाला सांगितलं असेल तर कळेल. उजव्या बाजूला सूर्या नाडी म्हणतात, डाव्या बाजूला चंद्र नाडी म्हणतात, उजव्या बाजूला इडा नाडी म्हणतात, डाव्या बाजूला पिंगला नाडी म्हणतात. आणि काहीही न करता हे अनुभवाला येतं. सांगितले तुम्हाला, सहज लक्ष दिल्यावर येते का नाही लक्ष. पण मग आता दोन्ही ज्या वेळेला चालतात, ही अडीच घटका चालते, ही अडीच घटका चालते, कधी कधी दोन्ही चालतात, त्याला शिशुम्न म्हणतात. हे कुणाला सांगितलंय? संसारिकाला सांगितलेलं. कोणता संत संसारिक नाही. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात अवघाची संसार सुखाचा कधी केला नाही ते म्हणताय कधी. तुम्हाला सांगते आसोरी संसारी. मग काय करायला पाहिजे आपण? जर माझा श्वास नामस्मरण करतोय आणि तो आत जाताना काय म्हणतोय, बाहेर पडताना काय म्हणतोय, हे माझ्या सद्गुरूने मला सांगितलंय. गुरुने आधी हे पाहिलं पाहिजे. हा नाडीच्या पलीकडचा अभ्यास आहे. माझा श्वास आत जाताना काय म्हणतोय आणि बाहेर पडताना काय म्हणतोय. संसारात असून मी काय करायला पाहिजे, तर हे आधी करायला पाहिजे. मग म्हणत होती सद्गुरुनाई ते पूर्ण कृपा केली. मी जे वस्तू दाविली माझे सुखामध्ये दाविले डोळा. आता मला माझं सुख माझ्या आतल्या डोळ्यानी का बाहेरच्या डोळ्यानी? आणि मग आता बाहेर काय चाललंय तुमचा धिंगाणा? मला रोग आला नाही. आतले डोळे उघडा ना. मी सांगतो म्हणून राग मानू नका. आता उघडी डोळे तरी अद्याप न कळे मातेची या खोळे दगड आला पोटाशी आणि डोळीयाचा डोळा शिया डोळे नाही नासक कुचक. हे ज्याच्या सत्तेने पाहत ते उघडाय सांगितलंय तुम्हाला. डोळीयाचा डोळा उघडीला जेणे देवविलेले आनंदाचे. मग आता आनंदाचे ना तुम्हाला का दुःख आहे? येणार येईन जाणार जाईन मी आहे तसा आहे. सुखीच्या सुखी सुखीच्या सुखी. दुःखच कशाच आहे? दुःख करायचंच कशाचं? जर माऊली आसोरी संसारी म्हणतात. सांसारिक संत संन्यासी संत म्हणतो आसोरी संसारी. सांसारिक संत म्हणतो संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी आसोनी आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. आसोनी आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. संसारी असावे आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. नामदेव महाराज सांगतात संसारी असावे आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. ज्याला कळालं असेल प्रपंच मी बरोबर आणलेला नाही, शब्द ज्ञानाने नाही अनुभव ज्ञानाने. अजून काही गेले तर रडत असेल, आले तर हसत असेल तर समजायचं हे देहबुद्धीमध्ये. कारण देहबुद्धी आत्मबुद्धी व्हायला पाहिजे. आत्मबुद्धी म्हणजे आत्मसुख मिळायला पाहिजे. यारे आत्मसुख उघडा ज्ञानदृष्टी यावी न चावटे करू नका. मग काय करायला पाहिजे? आत्मसुख कशाची येईल? कधी हातामध्ये हरियाला हाता मग कशी भय चिंता. कोणता हरी? कोणाचा हरी धरून हातात धरू नका. आतला हरी हातात आला. भीती नाही कशाची मरायची, चिंता नाही कशाची. कशाचीच चिंता राहिली नाही बा. हरिमुखी हरपली दया नाही मागता. कोणाचं पाठ नव्हतं काय माहिती. संध्याकाळी 8ला निघालाय, सकाळी 7ला इथं पोहोचला. एवढा प्रवास करून आलाय. मला की लई ऊन लागते बाजारात.
आईचं वर्णन 5 मिनिटं सांगते तुम्हाला, माझ्याकडे 15 मिनिटं शिल्लक आहे. आई किती श्रेष्ठ असते राजावर. आणि मी शेवटच्या चरणापर्यंत तुमचा कार्यक्रम. कीर्तन प्रवचन माझी बाबा सांगायची दौंडी आहे. परमार्थ त्याहून वेगळा आहे आणि त्याहून वेगळ्या स्थितीमध्ये जे जीवन जगतात त्यांना घेणं नथी देणं नथी असे राहतात ते. त्याच्यामध्ये एक आई एक व्यक्तिमत्व असते, बाप एक व्यक्तिमत्व असतंय. माझं पोरग शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, पुण्याला गेलं पाहिजे, मुंबईला गेलं पाहिजे, पण आता दोघालाच राहावं लागेल. आहेत का नाही आता तुम्ही लोकांचं मुरुडी जाऊ दे. करायचे कशासाठी? ऑस्ट्रेलियाला असलेला मुलगा मैत्री येऊ शकतो का? येईल का? तुम्ही हा म्हणू शकत नाही. नाही येणार. जवळ आहे त्याला प्रेम लावा. पुण्यातच येडे येतो मी. पाणी पाजायला येणार नाही तरी कुणी आपल्याला. एकामेकावर प्रेम करा, शेजारी पाजारे जवळचे लेकरा बाळांवर सुनावर प्रेम करा. गोडीने 2 घास खा, गोडीने 2 शब्द द्या, गोड राहून मरा. काय सांगतो मी? गोड राहून मग ते लई चांगले होते, लई चांगले होते. तुम्ही चांगलेच आहेत सगळे, ऐकणारे सोन्यात पिवळे, पण सांगणारे मात्र परमार्थ क्षेत्रामध्ये अध्यात्माविषयी देवाविषयी कसे आहेत? बिना अनुभवाचे. आणि अनुभव जर आला तर ही गोष्ट घडणार नाही. आई आहे, पोरग पोटात 4 महिन्याचा आहे, बाप वारला, भरलेलं घर 4-5 दिरांचं, त्यांच्यात राहून ते पोरग 20-25 वर्षाचं झालं. चुलत्या काक्यांनी लक्ष दिलं नाही, बाहेर होंडायला लागलं, उधळायला लागलं, कासुकारपणा करायला लागला. आई काम करून करून मरायला लागली, पोराला ओळख राहिलं नाही. चुलत्या काक्यांनी तिला वेगळं काढून दिलं, जमीन विकली, वाडा विकला, कुठेतरी राहायला लागली. पोरग चांगल्या वाईट वळणाला लागलं. आज ती नाचणार इकडे गेल्यावर ती म्हटली, तुला काय आवडतं सगळ्यात जास्ती? तो म्हटला माझी आई. म्हणली आईचं काय जीवन ये मग मला, मग मी तुझ्याशी लग्न करते. हा घरी गेला, महिना 2-3 महिने चांगला राहिला. खाणं नाही पिणं नाही, माणसाने ठरवलं की त्याचं खाणं पिणं सुटते. मित्राकुत्राच्या नादाने तो बरबाद होतोय. आणि स्वतःची नादत केली, स्वतःची संगत केली तर माणसासारखा माणूस देव माणूस होऊ शकतो. रामकृष्ण. धीराला म्हणली भाऊजी पोरग सुधारले, लग्न बिग्न करा. म्हणले चांगलं सुधरू दे, थांब जरा. आज तिने चांगलं डाळीच्या वड्याची भाजी केली, त्या आवडते म्हणून. जेवण बिवण झालं, झोपला. आई झोपली, हे रात्रीचा उठला 11 वाजता. आईच्या डोक्यात पाटा घातला, सुरी घेतली, आईचं इथलं काळीच काढलं, हातामध्ये घेतलं आणि चालला. अंधारी रात्र आहे, हातात आईचं काळीज आहे आणि मन बाईकडे चालला, पण ठेच लागली. हातातलं काळीज असं बाजूला पडलं. काळा तो शब्द आला, बाळा तुला लागलं तर नाही ना रे? मेली तरी ती तुमच्यावर प्रेम करते रे. ती आई, तुम्ही म्हणता ती मेली, ती जात नाही, येत नाही, ती वाट पाहते त्याची. तुम्हाला नवऱ्याच्या गाडीचा आवाज कळतो, तुम्हाला बालकाच्या गाडीचा आवाज कळतो, तुम्हाला सासऱ्याच्या गाडीचा कळतो. दार कोण कसं वाजवतं ते कळतं. आतला दार वाजवतो तर आमचं लक्ष नाही. तुमचा अहोरात्र तो दार वाजवतो. ओंकार मुळ प्रणव उच्चार होई साचार. आत बघ कैसा तो शब्द व्यंगपणे, तो मी आईचा. आतमध्ये रात्रंदिवस तो मी अर्थाशी दादाकार वा, फक्त बाकी काही करू नका. तुमची वाट पाहत होती बरं का सुरेश भाऊ. आई वाट पाहिजे, आई वाट पाहिजे. येईन आता माझं सुरेश 31 मी आले, मला डबा घेऊन येणार आहे. मला सावत्रपणा कधी दिसू दिला नाही त्या आईने. माझं सुरेश डबा घेऊन येणार आहे. जेवण खाणं राहणं, लेकरावरती नितांत प्रेम करते ती आई असते. सगळं मिळेल पण आई परत मिळणार नाही. साधू संतांना जन्माला यायचं तर आईच्याच पोटाला यावं लागलं, देवाला यायचं असेल तर आईच्याच पोटाला यावं लागलं. सांगणाऱ्याला माहित नाही की आई काय आहे, देव काय आहे ते. फक्त म्हणतोच होतो माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, गणगोदात आणि गणेश उभा रे, मला तुझं दर्शन घेऊ दे. कोणती म्हणाल आपल्या पुतण्याला मला तुझं दर्शन घेऊ दे.
तुलाही मोठा महाराज झालाय रे आपल्या पवारवाडीचा. थांब मला तुझं दर्शन घेऊ दे. चालता येत नव्हतं, वाकत वाकत 2 आंबे घेऊन यायचं चांदगुडी ताईकडं. चांदगुडी ताई, ताई आली का हिला एक कापून दे ग. एवढा आंबा नाही पोटात राहिला. पण प्रेम, कुणी जर काही दिलं त्या वस्तूच्या पाठीमागे मोठं प्रेम असतं. आणि प्रेम हे ईश्वराचं अस्तित्व आहे. कारण त्यांनी सांगितलं भक्ती प्रेम आविरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराया. युक्ती प्रयुक्तीने जीवाच्या ठिकाणी वैराग्य संपन्न झालं पाहिजे राजावर. आता त्या हातातलं काळीच पडलेलं, उठला, गुडघे फुटले, अंगठ्याला लागलं, अंगठ्यात रक्त वाहते, ते काळी उचललं, इकडून इकडे पुसलं सगळ्यांनी, दार वाजवलं. ती बाई नाचणारी नाही, लोकांसाठी नाचते. हा दार वाजवतो, ती दाराशी येते. काय रे? तो म्हणे आईचं काळी. अरे अरे, आईचं काळी जाणलं तू? तुला आई नाही कळाली तर बाई कोण झापतेल तुला? दार धाड. भोगी ज्ञानेश्वरीचे वेश्या भोगी कवडावेचे, मग दारचे पुनयतीचे. काय ना माऊली ज्ञानोबरायांनी जगाचा अभ्यास केला. जगाची आई माऊली ज्ञानोबर आहे. तुम्हाला मला सांगते रे, कोणाचं हे सगळं आपलं आहे का? आपलं आहे का? आपलं नाही ना. म्हणा कोणाचं हे घर? कोणाचे घर हा देह कोणाचा, कोणाचे हे घर हा देह कोणाचा, कोणाचे घर हा देह कोणाचा, कोणाचे घर हा देह कोणाचा, कोणाचे सकारात्मक संतांनी सांगितले राजाओ, ती आई आहे. जगाचा निरोप घेतला. आपल्या सगळ्यांना त्याच रस्त्याने जायचे. त्याच्या अगोदर ज्याने शरीर दिलंय त्याचा शोध घ्या, त्याच्यावर प्रेम करा, त्याच्या नामामध्ये तिने ठेवता आला पाहिजे याचा विचार करा. विठोबा रखुमाई, हरी हरी गोपाल घुमाई, हरी विठोबा पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम. गोपाल घुमाई, गोपाल घुमाई, गोपाल घुमाई, गोपाल घुमाई, गोपाल घुमाई, गोपाल घुमाई, गोपाल जनाबाईंनी दळण कांडण करावं, देवाला हाक मारावी, पाय पसरावा आणि हाक मारावी. त्याला जात्याला हात लावा आणि फिरवावं. उजवीकडून डावीकडं, उजवीकडून डावीकडं. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? उजवीकडून डावीकडं, उजवीकडून डावीकडं.
बरोबर आहे का? किल्ली फिरवायची सांगू तुम्हाला परत. कपाटाची किल्ली घातली, उजवीकडे फिरवलं, कचकन लागलं, डावीकडे फिरवलं आणि उघडलं, पैसे काढले आणि गेली बाजाराला. फिरवलं बरोबर, हे अजून कळालं नाही आपल्याला. चावी कपाटात घातल्यावर उजवीकडे फिरवल्यावर लागतंय काय मावशी? लागतंय. अरे उजवीकडे फिरवल्यावरती ते उघडतंय आणि डावीकडे फिरायला लागतंय आणि हे झालं ना आपल्याला कळलं व्यवहारातलं. अजून सांग, कांदा कापायचा तुम्ही, गोट लावायची, कांदा कापला, कट एवढा झाड गोलट्या त्याला टाकून काढला आणि गोट लावायचा आहे म्हणून कापला, कांद्याच्या पातीचा कांदा काढला, चितून लावून दिला, त्याला पाणी दिलं चांगलं 2-3 महिने, त्याला छानपैकी खत मारलं, 2 खुरपण्या केल्या, एवढा डोंगळा आला, एवढं पांढरं फुल आलं, पांढऱ्या फुलामध्ये काळे बी आले. कसे पाहिजे आहेत कांद्याचं बी? 5,000. अहो येणारच नाही. कांद्याच्या पातीचा कांदा लावलाय, जावळाचा फेकून दिलाय, मराठी कळलं नाही, इंग्रजीच्या शाळेत शिकलाय म्हणून कळत नाही बघा. अरे चुकीचं मी सांगितलं पूर्ण. बरं सगळा शेतकरी वर्ग आहे, लक्षात यायला पाहिजे का नको यायला? आणि मग कधी येईल आता तुमच्या लक्षात? रोज कुल पाऊस पडतात, लावतात, सटकन लक्ष द्यावं का नाही तरी लक्षात येत नाही. म्हणजे याचा अर्थ चिंतन कळत नाही, चिंतन करीत नाही, कळत नाही. आणि केल्यावरती कळत का नाही कळायचं? करायला पाहिजे का नको? मग कधी कुठे? रोज म्हणतात ना थाईच करा, आवडी, रामकृष्ण हरी मंत्र हा जपावा, यावी न सता पैसा महातस्यान. तोंडाने म्हणायचं असतं तर रामकृष्ण हरीच म्हणायचंय आणि चित्ताची एकाग्रता करायचं असेल तर बसावंच लागेल. आणि बसायचं बाजार बरं इथं कोण काय म्हणलं, कोण काय म्हणलं, मरताना देव आठवला पाहिजे. जटाईला मरताना देव आठवतोय. आकाशमार्गी सीतामाईन चालवलेली आहे. जटायू रावणाला अडवतोय. तो म्हणला काय रे, मी राम भक्तय. म्हटलं तुला रामाची शपथ, तुझं मरण सांग. पक्षी खोटं बोलत नाही. दशग्रंथी ब्राह्मण खोटं, रावण खोटं बोलला. रावण म्हणला माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये. आणि हा दशग्रंथी ब्राह्मण खोटा बोलला. पक्षाने सांगितलं पंख तुटले तर मी जगणार नाही, मुंग्या लागतील, मरून जाईल. जटायू असा वर गेला, फटफट करत आला, त्याचा अंगठा तडत तडत चावला. रावणाच्या ते पोटातलं सगळ्या अंगातलं मुंग्या निघाल्या. रावणाने अशी सुरी मारली आणि ते पंख तोडले, तो दरीत पडला. पण पडता पडता राम 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 आहे आपलं लक्ष आहे. अरे मारुतीला कळतं माझा राम इथं आहे आणि आपला राम अयोध्येला. आणि रोज म्हणतात ऐसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा राम, का भ्रांताशी काम विषयावरी. रोज सांगतात. शेतकऱ्याला परमार्थ सांगितलं. अरे राजा हो, शेतकऱ्याला या जागेवरच्या पुतळ्यांना नाही सांगितला. नीट लक्षात घ्या. कामा फक्त पाठ करायचं, तुम्हाला सांगायचं, संपला विषय. आणि असं शास्त्र घेऊन बसलं, हे तर आम्हाला माहितीच नाही, मग कशाला करायचं? अनुभवाला अंगा तो या जगात येत असे. जटायू दरीत पडलेला आहे राम राम करत. रस्त्याने राम लक्ष्मण झाले. सीतामाई नेलेली आहे. लक्ष्मणा आवाज येतोय, लक्ष्मणा आवाज येतोय. दादा एका आवाजाने वहिनी गेली, आता तू जा मग मी जाईन. ते आवाज बिवाज काय ऐकू नको. अरे ऐक, तो आवाज तू ओळखला होता, हा आवाज मी ओळखलाय. हा एका हरिभक्ताचा आवाज आहे. दरीत उतरले राम राम, मरणी दयाची आठवे, तो त्याची गती ते पावे, म्हणून मातेची स्मरावे सदा द्वा. अंती जे मती तेची प्राणी याची गती, म्हणून आहो रात्री चित्ती श्रीकृष्ण स्मरावा. रात्रंदिवस कृष्ण भजन हृदयात पाहिजे. रात्रंदिवस कसं करायचं सद्गुरूला विचार. पण हीच भक्ती, ज्या भक्तीने अंतःकरण काय होईल, शुद्ध होईल. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव झाला. खाली उतरला राम,
जटायू कोणी केली अशी अवस्था? आकाश मार्गे रावण माईला घेऊन गेलेला आहे. तुला नवं देऊ का? आता जर इथं आला पाहिजे का चांगलं शरीर तुम्हाला? होय. ना बाबा पाहिजे. माझ्याकडे आला तुम्ही म्हणत तू 3-4 वेळा ये, मला गरज नाही. देव न्यायला येतो रे आपल्याला, न्यायला येतो देव. कोण म्हणतं कलियुगात देव न्यायला येत नाही? पण आमची भक्ती तशी पाहिजे, नामावर विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. गाढ प्रगाढ अति गाढी श्रद्धा लागते. त्यावेळेला देवाचा आणि नामाचा आणि आपलं काही नातं आहे याचा अनुभव आपल्याला येतो. रामाने जटाईच्या तोंडामध्ये पाणी टाकलं, जटाईने रामाच्या मांडीवर डोकं ठेवून राम राम करीत देह ठेवला. आपलं काय? आपल्याला कधी कळेल? आणि आपल्याला कळून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वर माऊली, विद्याधराज माऊली तुकाराम माऊली, ज्ञानेश्वर माऊली, दादराज प्रेमेने बापूने उत्तरे नाही विचारी अधिकार मी ज्ञानेश्वराला कापा